स्वरूपात भेट घेत सांगितलंय की दलित असल्यामुळे त्याची हत्या झाली. असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे. त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे. एखादी घटना झाल्यानंतर त्याचे पूर्णपणे त्याला इन्क्वायरी गठीत करण्यात आलेली आहे. चौकशीनंतर स्पष्ट होईल. परंतु कोणी व्यक्ती एका समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित नाहीये. त्यांचा दौरा टोटली राजकीय होता आणि ते राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचाच उद्देशाने स्टेटमेंट आहे. ते सत्यता अजिबात नाही. बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठ्यांचे तिथे धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचं स्वरूप न देता चौकशी अंती जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल. कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं, समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे. चौकशी पण ते स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल. मुदतीवर काल म्हटले होते की उशीर मुद्दामून टाळत आहेत, त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत, त्याच्यामुळे टाळाटाळ. कोणी सांगितलं बा कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणार हे कितपत उचित आहे. पोलिसांचं काय काम आहे? राजकीय पुढाऱ्याने जर निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे? आमचं म्हणणं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं. कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाहीये. तो दोषी असेल त्यावर कारवाई करायची. नाना पटोले यांनी काल टीव्हीवर लायकी असा शब्द वापरलेला. मला वाटतं जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर नाना काय बोलले मला माहिती. तुम्ही सांगताय हे म्हणून मी त्याला उत्तर देतो आहे. नाना जर आमची लायकी करत असतील त्यांची लायकी काय हे साकोलीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे. 200 मताने आले आणि 50 झालो. फरक आहेच ना.